यात्रेचा किंवा प्रवासाचा एक अनुभव सुसज्ज असा बनवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. म्हणजे रेल्वे विभागानं यावेळी प्रवासी केंद्री अशी ही योजना बनवलेली आहे. सर, या योजनेमुळे रेल्वेच्या सुविधांमध्ये काय परिवर्तन घडून येतं एकूण? या योजनेमधून रेल्वेच्या सुविधांमध्ये एक एकात्मिक असा विकास आपण करण्याचा प्रयत्न करतोय आणि सर्वच स्थानकावरून आपण हा जो विकास आहे किंवा प्रवाशांसाठी जी सोय आहे ती देण्याचा प्रयत्न करतोय. यामध्ये प्रामुख्यानं प्रवाशांच्या सोयीसाठीचे प्लॅटफॉर्म, जसं मी आपल्याला सांगितलं, प्लॅटफॉर्म अँड तिकीटचे प्लॅटफॉर्म बनवण्यात आलेले आहेत. सोबतच आपण प्रवाशांसाठी पानपोई बसवलेली आहे. जिथं अपुरी बसण्यासाठीची व्यवस्था होती तिथे ॲडिशनल सीटिंग अरेंजमेंट आपण केलेली आहे. त्याच्यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या जागी दिशादर्शक फलक लावलेले आहेत. आपला डब्बा कुठे येणार आहे याच्यासाठी आता प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. त्याचसोबतच आपली गाडी कधी येणार आहे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे याची माहिती देखील प्रवाशांना लगेच मिळू शकते, ज्यातून शेवटच्या क्षणी जी धावपळ होते की या प्लॅटफॉर्मवरनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्याची जी आवश्यकता निर्माण होते ती अडचण आता प्रवाशांना राहणार नाही. सोबतच प्रवाशांसाठी आवश्यक असलेले जिने, लिफ्ट, एस्केलेटर्स, FOB ज्याच्यावरनं आपण एका प्लॅटफॉर्मवरनं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जातो, अशा व्यवस्था देखील रेल्वेद्वारे पुरविल्या गेलेल्या आहेत. यामध्ये एक विशेष पाहिलं तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला यावेळी दिसतोय.